Today's motivational quote: Remember who you wanted to be. लाईफमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, काही प्रॉब्लेम येऊ द्या, किती संकट येऊ द्या, काही असू द्या, तुमच्या घरामध्ये भांडणं होऊ द्या, बाहेर होऊ द्या, काही प्रॉब्लेम येऊ द्या लाईफमध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये एकच लक्षात ठेवायचं, तुम्हाला काय करायचं आहे. रिमेंबर हू यू वॉन्टेड टू बी. तुम्हाला काय बनायचंय, आपल्या ड्रीम पासून, आपल्या एम पासून डेव्हिएट व्हायचं नाही. म्हणजे काय व्हायचं नाही, मार्ग आपला चुकायचा नाही, ज्या मार्गाने जायचं तिथपर्यंत पोहोचायचं म्हणजे पोहोचायचं. मग किती लाईफमध्ये प्रॉब्लेम येणारच झाले, लाईफ आहे, लाईफ इज अ प्रॉब्लेम अँड प्रॉब्लेम इज अ लाईफ. ठीक आहे, लाईफमध्ये प्रॉब्लेमचं सोल्युशन असल्याशिवाय प्रॉब्लेम येत नसतो, एवढं लक्षात ठेवा. कळालं? आता आपलं प्रॉब्लेम सेट मधले जे क्वेश्चन आहे आपण पूर्ण नाही घेणार आहे, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन घेणार आहे. तसे सर्कल चॅप्टर अवघड वाटतं तुम्हाला, ठीक आहे, लक्ष द्या. पहिले एमसीक्यू बघू. एमसीक्यू मध्ये तुमच्या भरपूर गोष्टी रिवाइज होतील. बघा, प्रॉब्लेम सेट 3, त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन, 2 सर्कल ऑफ रेडियस. काही क्वेश्चनचे आन्सर तोंडी देऊ शकता तुम्ही. बघा, 2 सर्कल ऑफ रेडियस, पहिली रेडियस 5.5 आहे. तुमची बंद करा ते पुस्तक, तुमच्या याच्यात खुणा मारलेला आहे, करा बंद पटकन. 2 सर्कल ऑफ रेडियस 5.5 आहे, दुसरे 3.3 आहे. 2 सर्कल समजले आपल्याला. पुढे काय दिलेलं आहे, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. पण कसं, रिस्पेक्टिव्हली टच इच अदर, टच करून राहिले इच अदर. ठीक आहे, आता इथे इंटरनली काही म्हटलेलं नाही, पण रिस्पेक्टिव्हली म्हटलेलं आहे. रिस्पेक्टिव्हली म्हणजे अनुक्रमे, हा झाल्यावर दुसरा. मग 2 सर्कल आहे, ठीक आहे, हा पहिला सर्कल, हा दुसरा सर्कल, हे 2 एकमेकांना टच करून राहिले, हे 2 एकमेकांना टच करून राहिले असे. ठीक आहे, असे कुठेतरी टच करतील. तर मग या 2 मधली सेंटर, याची रेडियस 1 दिलेली आहे आणि याची रेडियस 1 दिलेली आहे. याची रेडियस दिलेली आहे 5.5, याची रेडियस दिलेली आहे 3.3. दोघांची बेरीज करा, 8.8. ठीक आहे, समजलं, सोपं आहे. त्याच्यानंतर 2 सर्कल इंटरसेक्ट इच अदर. इंटरसेक्ट इच अदर म्हणजे टच होऊन राहिले एकमेकांना. सच दॅट इच सर्कल पासेस थ्रू द सेंटर ऑफ अदर. म्हणजे बघा, हे पहिलं सर्कल आहे, हे पहिलं सर्कल, ठीक आहे, हे दुसरं सर्कल. आता तुम्हाला काय म्हटलेलं त्यांनी, 2 सर्कल इंटरसेक्ट इच अदर, दोघांना इंटरसेक्ट करून राहिलं, ते हे असं इंटरसेक्ट करून राहिलं. म्हणजे याची जी रेडियस आहे, बघा, आता हे मोठं सर्कल आहे आणि हे छोटं सर्कल आहे. ठीक आहे, हे या सेंटर मधून चाललं आणि हे याच्या सेंटर मधून चाललं, असा अर्थ आहे त्याचा. कळालं तुम्हाला? म्हणजे पहिलं सर्कल दुसऱ्याच्या सेंटर मधून आणि दुसरं सर्कल पहिल्याच्या सेंटर मधून चाललं. या दोघांचे डिस्टन्स दिलेले, किती दिलेले, 12. किती दिलेले, 12. मग रेडियस किती असली पाहिजे, करा बरं विचार, 12 असेल ना. ही याची झाली रेडियस, बरोबर आहे. या सर्कलची ही रेडियस आणि या सर्कलची ही रेडियस, बरोबर आहे का? किती रेडियस, 12 येईल. समजलं का? 6 येईल का? नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट, अ सर्कल टचेस ऑल साइड्स ऑफ पॅरललोग्राम. एक सर्कल आहे, बोलू नको रे, हे सर्कल आहे, हे असं याला प्रत्येक साईडला टच होऊन राहिलं, प्रत्येक साईडला असं प्रत्येक साईडला टच होऊन राहिलं. तर मग हा जो टच होणारा चौकोन आहे तो कोणता आहे, कोणता असेल तो रोम्बस. कारण स्क्वेअर पण आहे पण रोम्बस, प्रत्येक स्क्वेअर काय असतो, हा रोम्बस असतो. म्हणजे इथं सर्वात मोठे जर फिगर पकडली तर कोण येईल, रोम्बस. कळालं तुम्हाला? म्हणजे रोम्बस येईल, कोणता राहील, रोम्बस. रोम्बस असल्याशिवाय सर्कल टच होणार नाही, प्रत्येक साईडला टच होणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर लक्षात राहू दे छोट्या छोट्या गोष्टी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन, किती लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम पॉइंट विच डिस्टन्स ऑफ 12.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. इंग्लिश लँग्वेजची रीडिंग, तुम्हाला म्हटलं मी रीडिंग करत जा, गोष्टी समजल्या पाहिजे. क्वेश्चन अवघड नसतात, क्वेश्चन समजला पाहिजे. पण
लेंथ ऑफ टँजेंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ पॉइंट विच इज डिस्टन्स ऑफ 12.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. सेंटर पासून 12.5 अंतरावर आहे. किती अंतरावर आहे? 12.5. सॉरी, ॲट अ डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. हे काय दिलेलं आहे सांगा बरं. हे 12 काय दिलेलं आहे बघा. लेंथ ऑफ टँजेंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ पॉइंट विच इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 12.5 सेंटीमीटर. लेंथ ऑफ टँजेंट सेगमेंट कुठे आहे? इथं आलेली आहे, इज 12. म्हणजे ही जी लेंथ आहे ही किती आहे टँजेंटची? 12. ठीक आहे. म्हणजे ही जी लेंथ आहे ही अशी इथं टच झाली, ही लेंथ 12 आहे. ही किती आहे? 12. तुम्हाला माहिती आहे जर आपण सेंटर पासून हा जोडला तर हा कोणता बनतो? 90 डिग्री. कोणता ट्रायंगल? राईट अँगल ट्रायंगल. तुम्हाला विचारलं काय विचारलं? फाइंड द डायमीटर ऑफ सर्कल. मग तुम्हाला जेव्हा रेडियस भेटेल तेव्हा काय भेटेल? डायमीटर. आता हा काय 12.5 काय? हायपोटेनियस, कारण 90च्या समोर आहे. मग 12. याला एक्स म्हणू आपण सध्यासाठी. 12.5 चा स्क्वेअर, इकडं एक्स स्क्वेअर आणि 12चा स्क्वेअर. 12.5 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर करण्याची ट्रिक सांगितली तुम्हाला. 35 चा स्क्वेअर करायचा आहे. 5 चा स्क्वेअर लिहून घ्या. 25. 3 आहे, 3च्या समोरचा नंबर 4, 3 चूक 12. हा झाला 35 चा. मग 12.5 चा कसा करायचा? 5 चा स्क्वेअर झाला 25, 12च्या समोरचा नंबर 13, 13 गुणिले 2 6, 13 1 13, 13 आणि 2 15, 156.25. हा कोणाचा झाला? 12चा. एक्स स्क्वेअर, 12चा स्क्वेअर 144. आता एक्स स्क्वेअर बरोबर काय होईल मग? 156.25 मायनस 144 किती मग? याला पॉईंट दिलेला तर 2 शून्य दिलं तर काही प्रॉब्लेम नाही. 25.25 ॲज इट इज. 156 मधून 12.25 ऑलरेडी काढला आपण. बघा बरं, लकीली काढला तर तोच आला. 12.25 कोणाचा आहे? 3.5 चा. हा कोणाचा स्क्वेअर आहे? 3.5 चा. ठीक आहे, सोपं असतं ते, काय अवघड नाही. तुम्हाला जर कोणत्या संख्येचा शेवटी स्क्वेअर बघायचा असेल तर 25 बघा, आणि हा कोणाचा गुणाकार आहे तो बघा. जवळच्या संख्या कोणत्या? दोन जवळ संख्यांचा गुणाकार येतो 3 आणि 4. मग हा स्क्वेअर कोणाचा असला पाहिजे? 35. ठीक आहे ते थोडं त्याला प्रॅक्टिस लागते, पण सध्या या क्वेश्चन साठी एवढं लक्षात ठेवा फक्त. हा एक्स रेडियस आहे आणि हे 3.5 3.5 3.5. हे काय झालं तुमचं? 7. कुठे गेला? हा 4 नंबर. ठीक आहे, याचा आन्सर काय आलं? 7. मला माहिती आहे तुम्हाला याचा काही ताणच नाही आहे एमसीक्यूचा. कुठून ना कुठून कसं ना कसं तुम्ही जमा करत असतील, तरी पण कसे आले ते लक्षात असलं पाहिजे आपल्याला. 5 नंबर. इफ टू सर्कल टचिंग एक्सटर्नली, 2 सर्कल एक्सटर्नली टच होऊन राहिले. तुमचा दिमाग लावा त्याच्यामध्ये काय म्हणणं चालू आहे. हे पहिलं सर्कल, हे दुसरं सर्कल एकमेकांना टच होऊन राहिले ते एक्सटर्नली. याच्यामध्ये या 2 सर्कलला किती कॉमन टँजंट काढावं म्हणजे काढू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. कॉमन टँजंट दोन्ही सर्कलला कशी? मधातली एक. बर, पहिली काढू ही मधातली एक. बर, त्याच्यानंतर ही मधातून समजून घ्या. त्याच्यानंतर ही नाही निघत का रे अशी? निघते. आणि ही नाही निघत का अशी? किती टँजंट काढू शकतो? 3. म्हणजे 2 सर्कल एक्सटर्नली टच होत असेल तर किती टँजंट काढू शकतो? 3. आणि इंटरनली टच होत असेल तर 2 सर्कल जर इंटरनली टच होत असेल तर फक्त एकच कॉमन टँजंट निघते. किती? 1. ठीक आहे. त्याच्यानंतर 6. एक सर्कल, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं त्यांनी बघा, एसीबी इज इन्स्क्राइब अँड एसीबी. आता हा एसीबी बघा, एसीबी. ठीक आहे, हा एसीबी अँगल आहे. काय आहे? अँगल. काय तो? अँगल. एसीबी हा अँगल आहे. ठीक आहे, किती दिलेला अँगल एसीबी? 65 डिग्री. किती डिग्री? 65. मग एबी किती आला पाहिजे सांगा बरं? हा, एबी किती आला पाहिजे? एबी किती आला पाहिजे? आठवा, प्रॉपर्टी आठवा. 130. किती आला पाहिजे? 130. का? कारण ज्या आर्कनं तो तयार केला तो त्याच्या कसा असतो? हाफ. मग हा हाफ असतो तर आर्क कसा राहील? दुप्पट. 65च्या दुप्पट
किती आलं 130. मग त्यांनी पुढे काय विचारलं, मेजर ऑफ आर्क एसीबी सांगा. हा 130 आहे, तो एसीबी सांगा किती. हा 130 आहे, तर एसीबी किती यायला पाहिजे 230. आहे का ऑप्शन त्याच्यात तो 230, कारण या दोघांची बेरीज किती असते 360. मग 130 मध्ये किती टाकले म्हणजे 360 होतील 230. याचा अर्थ हा जो आर्क आहे हा किती असला पाहिजे 230 डिग्री. बघा कसं काढलं बघा, एसीबी होता, मग एबी काढला आपण याच्या दुप्पट. मग हा 130 आहे, 360 मधून याला मायनस केल्यावर किती मिळतील आपल्याला 230. त्याच्यानंतर कॉर्ड्स आल्या. कॉर्ड्स एबी आणि सीडी ऑफ सर्कल इंटरसेक्ट इन साइड. बघा अशी कुठेतरी इंटरसेक्ट होऊन राहिले, काही घेणे आपल्याला कुठे उद्या, पण कोणत्या पॉईंटला होऊन राहिले ई पॉईंटला. कोणती आहे एबी आणि दुसरी कोणती आहे सीडी. ठीक आहे, काय काय दिलेलं बघा, ए दिलेली 5.6, ही 5.6. त्याच्यानंतर एबी 10, सी 8 आणि ईडी काढायची एक्स पकडू. मग या दोघांचा गुणाकार 5.6 गुणिला 10 कोणाच्या बरोबर राहील 8 गुणिला एक्स. 5.6 गुणिला 10 म्हणजे 56 आणि हे किती राहील 8x. एक्स किती मग सांगा, किती गुणिला 8 म्हणजे 56, 8 7 56. एक्स ची किंमत आली 7. किती सोपे क्वेश्चन आहे पहा. एक्स ची किंमत कोण घेतलं होतं ईडी, ईडीची किंमत किती आली 7. त्याच्यानंतर 8 नंबर, इन अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल एबीसीडी. समजा एबीसीडी हा सायकलिक आहे, ए बी सी आणि डी. एबीसीडी काय आहे सायकलिक क्वाड्रिलॅटरल. आता तुम्हाला माहिती आहे या दोन अँगलची बेरीज आणि या दोन अँगलची बेरीज किती असते 180. मग त्यांनी काही ना काही दिलेलं असेल, ट्वाइस द मेजर ऑफ ए इज थ्राइस द मेजर ऑफ अँगल सी. आता बघा ए आणि सी, लक्ष द्या बरोबर, याचा ट्वाइस घेतला समजा आपण, याला ट्वाइस ए म्हणू. काय म्हणू ट्वाइस, याला म्हणू समजा याला ए म्हणू आपण. एक मिनिट, तुम्हाला समजलं पाहिजे ते महत्वाचं आपल्यासाठी. याला आपण ए म्हणू. काय म्हणू ए, याला म्हणू सी, छोटा सी. ठीक आहे, याची दुप्पट केली ट्वाइस आणि याची तिप्पट केली थ्राइस सी. यांची बेरीज किती आहे 180. मग आता आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं. आपल्याला फाइंड द मेजर ऑफ सी म्हटलं. काय म्हटलं, फाइंड द मेजर ऑफ सी. कसं येईल सांगा बरं. म्हणजे सरळ सरळ बघा, याचे 5 भाग केले, 2 आणि 3 टोटल. आता तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो पोलीस भरतीचा. हे क्वेश्चन एक्सच्या व्हॅल्यू घेऊन वापरू शकतो आपण, पण एक कन्सेप्ट असतो. याचे 2 भाग आणि याचे 3 भाग, टोटल किती भाग आहे आपल्याकडे 5. 5 भागांची किंमत किती आहे 180. मला सांगा 5 भागांची किंमत किती आहे 180. मग एका भागाची किंमत किती राहील, 5 भागांची किंमत 180, एका भागाची किती राहील 36. किती राहील 36, एका भागाची किंमत आली 36. आपल्याला त्यांनी काय विचारलं सी, सी चे किती भाग केलेले 3. मग 36 गुणिला 3 करा 108. किती येईल तो 108. आणि तुम्हाला ए विचारला असता तर किती आला असता मग 36 गुणिला 2 किती आला असता 72. ठीक आहे, पुढं हे तर तुमचं झालेलं आहे रे क्वेश्चन हा. ज्याचा आर्क 120 असतो तो कोणता ट्रायंगल असतो. पॉइंट एबीसी आर ऑन अ सर्कल सच दॅट दोन आर्कची बेरीज, दोन आर्क बघा 3 पॉइंट आहे ए बी सी. बघा लक्ष द्या बरोबर, ए बी आणि सी. मला सांगा एबी किती आहे, एबी किती एबी आणि बीसी. एबी 120 आणि बीसी किती आहे हा पण 120. मग हा पण किती असला पाहिजे 120. तिन्ही बाजू आता आर्क जर सारखे आले याचा अर्थ अँगल पण कसे येणार ते सारखेच. हा 120 आहे तर हा अँगल बघा, हा 120 आहे तर हा किती जाईल 60चा. हा 120 आहे तर हा किती जाईल 60चा, कारण अर्धा असतो. हा 120 आहे तर वरचा अँगल किती जाईल 60. आणि ज्याचे अँगल 60-60 असतात कोणता असतो तो इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे, हा क्वेश्चन जरा टफ आहे पण समजून घ्या. असा क्वेश्चन नाही येणार तुम्हाला एवढा टफ. त्यांचं काय म्हणणं आहे, एक्स झेड हा डायमीटर आहे, हा काय आहे डायमीटर, एक्स झेड आहे डायमीटर. असं वाय पॉईंट घेतला कुठेतरी. ठीक आहे, पॉइंट वाय लाईज इन इट्स इंटिरियर, त्याच्या इंटिरियर मध्ये एक पॉईंट घेतला आपण वाय.
हाऊ मेनी फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू. मग या वाय पॉईंट बद्दल स्टेटमेंट कोणते कोणते ट्रू आहे. एक्स वाय झेड कांट बी राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला माहिती आहे. ये ना आता बघा कलर चेंज करू आपण थोडा. समजा आपण असा हा अँगल काढला तर हा किती डिग्री असतो 90 डिग्री. किती असतो 90 डिग्री. मग इथून जर आपण याला जोडला असं हा 90 डिग्री येणार आहे का नाही. म्हणजे पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे. काय ट्रू. पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे. सॉरी दुसरं बघितलं का आपण डायरेक्ट. पहिलं बघू आपण. इट इज नॉट पॉसिबल दॅट एक्स वाय झेड इज ॲट ॲक्युट अँगल. आता बघा हा 90 आहे. काय आहे 90. हा एक्स वाय झेड या ट्रायंगलच्या बाहेरचा अँगल आहे. असा कन्सेप्ट येतो बघा. असा खूप कन्सेप्ट इथं या सर्कल मध्ये म्हणून तुम्हाला अवघड वाटतं ते. हा एक्सटेरियर अँगल थेरम 9वी मध्ये. किती मध्ये 9वी मध्ये. हा बाहेरचा जो अँगल असतो तो आतल्या दोन अँगलची बेरीज असतो. माहिती आहे तुम्हाला. मग हा एक्स वाय झेड कोणाकोणाचा आहे. कोणत्या दोन अँगलची बेरीज असेल सांगा बरं. या 90 आणि झेड. 90 अधिक म्हणजे काय झाला तो ॲक्युटर आला का तो नाही. म्हणजे तो 90 पेक्षा मोठा झाला. मोठा म्हटल्यानंतर कोणता असतो तो ऑब्ट्यूस. म्हणजे हे बरोबर आहे. इट इज नॉट पॉसिबल दॅट इट इज ॲक्युट अँगल. म्हणजे तो लघुकोन आहे हे पॉसिबल नाही. बरोबर आहे. आणि तो ऑब्ट्यूस आहे ना. ठीक आहे. म्हणजे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. आता चौथं बघू. कांट मेक डिफाईन स्टेटमेंट. कांट मेक म्हणजे डेफिनेटली सांगू शकत नाही. सांगितलं ना आपण. काय काय सांगितले 3 स्टेटमेंट सांगितले. पहिलं तो 90 डिग्री नसणार. ठीक आहे. दुसरं स्टेटमेंट काय सांगितलं तो ॲक्युट अँगल नाहीये. नाहीच आहे. तो कोणता आहे ॲब्ट्यूस अँगल. म्हणजे याच्यापैकी कोणते ट्रू आहे आपलं. ओनली 1 आहे का नाही. ओनली 2 आहे का नाही. ओनली 3. कारण 3 स्टेटमेंट आपली बरोबर आले त्याच्यामुळे याचा आन्सर राहील ओनली 3. टफ क्वेश्चन आहे. तुम्हाला समजलं असेल तर लक्षात राहू द्या. नाहीतर जाऊ द्या त्याला काही प्रॉब्लेम नाही. असं एवढा टफ तुम्हाला येणार नाही. हे झाले आपले MCQ. ठीक आहे. समजलं का. आता जो प्रॉब्लेम सेट आहे आपला हा या प्रॉब्लेम सेट मधले आपण मेन क्वेश्चन घेणार आहे. काय घेणार आहे एकदम मेन क्वेश्चन. कारण एवढा मोठा प्रॉब्लेम सेट करणं तुमच्यासाठी पॉसिबल नाही आहे तेवढं. आणि या चॅप्टरला आपल्याला ऑर मध्ये ठेवायचं. कसं ठेवायचं ऑर मध्ये. आपल्याला जे क्वेश्चन कामीचे तुमचे 3.5 पर्यंत घेतलेले मी 3.5 पर्यंत सगळे क्वेश्चन कसे इझी आहे. एवढे अवघड नाहीये. पण प्रॉब्लेम सेटचे क्वेश्चन खूप टफ आहे. त्याच्यासाठी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे 6-7 टोटल 23 क्वेश्चन असतील. 23 किती रे 25 आहे. 25 आहे. हा पहिले 10. 25 आणि 10 MCQ पकडले त्यांना. ठीक आहे. हे जे 25 आहे याच्यापैकी आपण मॅक्झिमम 7 क्वेश्चन घेणार. किती क्वेश्चन घेणार 7. ठीक आहे. जास्त घ्यायचे नाही. उद्या 3 आणि परवा दिवशी म्हणजे 2 दिवसात हे चॅप्टर एंड करून टाकू. ठीक आहे. काही प्रॉब्लेम